सगरोळी घाटावर. सगरोळी घाटावर 4-4 JCB लावून या ठिकाणी अमाप असे रेती त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. पाण्याची टंचाई होत आहे. भविष्यामध्ये पर्यावरणाचं या ठिकाणी नुकसान होत आहे. तरी मी या प्रशासनाला सांगू इच्छितो की हा तात्काळ गैरव्यवहार या ठिकाणी रेतीचा साठामध्ये जे चाललेले गैरव्यवहार आहे ते तात्काळ थांबवावे. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष या रस्त्यावर उतरून या शासनाचा आणि इथल्या प्रशासनाचा, इथल्या तहसीलदाराचा जाहीर निषेध करणार आहे आणि तहसील बंद करून या ठिकाणी आंदोलन करणार आहे. रस्ते या रेती घाटातून, सगरोळी येथील रेती घाटातून मोठे मोठे ओव्हरलोड हायवा जात आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती, रस्ते पण खराब झालेले आहेत. जे शाळाकरी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना जाण्यासाठी या ठिकाणी अत्यंत याच्यामधून जावं लागतं. तरी हे रस्ते तात्काळ दुरुस्त करावे आणि शाळाकरी मुलांना जे त्रास होत आहे त्याची दखल घेऊन या ठिकाणी ह्या प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो. प्रहार दिव्यांग संघटना जिल्हा सचिव या नात्याने मी या प्रशासनाला आवाहन करतो की विधवा, निराधार, दिव्यांग लाडक्या बहिणीचा जे ढसाळ कारभार चाललेला आहे, KYCचं त्यांना काहीतरी निमित्त लावलेले आहे. बऱ्याच मायमावल्याचे पैसे बंद झालेले आहेत. येत्या काही दिवसामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे शंकरभाऊ आचेवाड हे आमरण उपोषणाला बसणार आहेत. तरी माझ्या या झोपलेल्या प्रशासनाला, कुंभकर्ण झोपेत असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. लाडक्या बहिणीचा जो चुकीचा कारभार चाललेला आहे, शासनाला माझी नम्र विनंती राहील, येत्या काही दिवसात जर लाडक्या बहिणीचं काही ढसाळ चाललेला कारभार तुम्ही जागेवर आणला नाही तर आम्ही प्रहार दिव्यांग संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष सर्वजण मिळून रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू. येत्या काही दिवसामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे शंकरभाऊ आचेवाड हे आमरण उपोषणाला बसणार आहेत. तरी माझी शेतकरी बांधवांना, विधवा, निराधारांना विनंती आहे, त्या उपोषणाला सर्वांनी सहकार्य करावं.